खालापूर तालुक्यातील रसायनी येथील महिला उद्योग मंडळ संचालित प्राथमिक शाळेतील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते अरुण शांताराम गायकवाड यांनी 10 जूनपासून रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केले। गायकवाड यांनी शाळेत विद्यार्थ्यांकडून अवैध फी व डोनेशन आकारले जात असल्याचा आरोप केलाय। तसेच शाळा स्वतःच्या जागेऐवजी HOC कंपनीच्या जागेत सुरू असून आवश्यक परवानगीशिवाय वाढीव तुकड्या चालवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात फेब्रुवारी 2024 पासून शिक्षण विभागाकडे सातत्यानं तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला। शाळेची मान्यता रद्द करणं, विद्यार्थ्यांचं इतर अनुदानित शाळांमध्ये स्थलांतर करणं, आकारलेली फी परत करणं तसेच संबंधित अधिकारी व संस्था चालकांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। दरम्यान जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी ललिता दहितुले यांनी सांगितले की शाळा तातडीनं बंद केल्यास शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होईल। या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यांच्याकडून मिळणाऱ्या निर्देशांनुसार पुढील कारवाई केली जाईल। जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर व शिक्षण सभापती चंद्रकांत करंबे यांनीही उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आहे। 2024 पासून शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करते आहे। खालापूर तालुक्यातील मोहपाडा रसायनीमध्ये एक महिला उद्योग मंडळाची शाळा आहे। या शाळेला गेले 30 ते 35 वर्षे झालीत आणि शाळेच्या शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे स्वतःची जागा लागते अथवा भाडे करायला लागतो, परंतु ह्या गांधारीची पट्टी मारलेल्या शिक्षण विभागाने ही कागदपत्र पडताळलेत की नाही एक शंका, कारण स्वतःची जागा नाही, भाडे करायला नाही, तरी पण त्यांना मान्यता दिली कशी? मान्यता दिली, वरती त्यांना ग्रँटसुद्धा दिली। ग्रँट देऊन एकीकडे शासनाचे पैसे लाटले, दुसरीकडे विद्यार्थ्यांकडनं वाढीव फी वार्षिक डोनेशन घेऊन ते पैसे लाटले। वाढीव तुकड्या वाढवल्या, त्या यांच्याकडनं परवानगी न घेतात त्यांनी ऑटोमॅटिक तुकड्या वाढवल्या। हे सगळ्या बाबतीत यांच्या निदर्शनामध्ये आम्ही ही सगळी माहिती आणून दिली, तरीसुद्धा हे शिक्षणाधिकारी ज्या दहितुले मॅडम आहेत ह्या मागे पुढे करत बसल्या। यांना पुण्यावरून संचालक नरिमन पॉईंट मुंबईकडनं उपसंचालक यांनी शिक्षण बाल सक्तीचा कायदा 2009च्या प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले फेब्रुवारी महिन्यात। यांनी आदेश पाळले नाही। यांनी त्याच्यावरती गठीत समिती नेमली। गठीत समिती कदाचित मान्यता रद्द करण्यासाठी असेल, पण यांना जे अधिकारी आहेत त्याप्रमाणे त्यांच्यावर फी घेतात ते बंद करायला पाहिजे होतं, ग्रँट थांबवलं पाहिजे। यांनी असं काहीच नाही केलं। म्हणजे आम्हाला शंका आहे का ह्यासुद्धा त्या पैशामध्ये लाटल्या गेल्यात का? म्हणून मी त्यांना 27 मेला उपोषणाचा इशारा दिला आणि जेव्हा मी बसलो 10 तारखेला त्या 10ला त्या म्हणतात का आमच्याकडं एक अहवाल आला आहे, तो अहवालसुद्धा त्यांनी आजपर्यंत लपवून ठेवला आहे, आम्हाला देता येत नाही म्हणतात। परंतु साहेब मी त्या संस्थेचाच कार्याध्यक्ष आहे। मी बॉडी गेल्यानंतर मलाही माहीत पडलं का यांचा बोर्ड बंगाल काय चाललं आहे, म्हणून मी तात्काळ ते कारवाईला सुरुवात केली आणि संस्थेचा कार्याध्यक्ष येण्यासाठी मला तो अहवाल द्यायचा अधिकारच रितसर न्यायामध्ये आहे। ठीक आहे, एखादी चौकशी चालू असताना अहवाल द्यायचा नाही, पण तो रितसर वेगळ्या माणसाला, पण मी त्या संस्थेचाच पदाधिकारी म्हटलं तर मला देता येतो आहे। म्हणजेच याचा अर्थ ह्या दहितुलीचे शिक्षणाधिकारी आहेत हे जाणीवपूर्वक काहीतरी गोडबंगाल लपवण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणून मी आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसुद्धा तसं निवेदन दिलेलं आहे, शिक्षण मंत्र्यांना पण दिले। आपल्यामार्फत माझी त्यांना विनंती असेल की ह्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी करा। एक तर शासनाकडे म्हणतात आमच्याकडं तिजोरी तुटडा आहे, मग हे असे पैसे का वेस्ट घालवायचे, ते थांबवावे अशी माझी विनंती आहे आणि या अधिकाऱ्यांच्या कारवाई करावी।